धर्मेंद्र प्रधान नंतर दादा भुसे राजीनामा देणार का? टीईटी पेपर फुटी, विद्यार्थी आंदोलन आणि सरकारची जबाबदारी. आज महाराष्ट्रात एकच प्रश्न घुमतोय. शिक्षण मंत्री दादा भुसे आपल्या पदावर राहणार का, की वाढत्या दबावामुळे त्यांनाही राजीनाम्याची दिशेने वाटचाल करावी लागेल? टीईटी आणि सीईटी पेपर फुटीच्या आरोपानंतर काँग्रेस, एनएसयूआय आणि युवक काँग्रेस थेट राजीनाम्याची मागणी करत 7 दिवसांचा अल्टिमेट टाइम दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय केवळ एका मंत्र्याच्या राजीनामाचा नाही, तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा आणि विश्वासार्हतेचा आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात टीईटी आणि सीईटी पेपर फुटी, परीक्षा गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर खाला घालणाऱ्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेस आणि एनएसयूआय यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना तात्काळ राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी केली आहे. आंदोलकाचा मुख्य मुद्दा स्पष्ट आहे. पेपर फुटले, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, मग नैतिक जबाबदारी कोण घेणार? त्याचा आरोप आहे की अशा घटनांनंतरही मंत्रिपदावर बसून केवळ स्पष्टीकरण देणं पुरेसे नाही, जबाबदारी स्वीकारून पदत्याग करणे हीच खरी उत्तरदायित्वाची भूमिका आहे. या संपूर्ण वादाला आणखी धार मिळाली ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे. नीट यूजी पेपर फुटी आणि परीक्षा गैरव्यवहारावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै 2026 रोजी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थी आंदोलन, सततचा दबाव आणि देशव्यापी असंतोष यांचा मोठा परिणाम झाला. इथंच प्रश्न निर्माण होतो, केंद्रात जर जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला गेला तर राज्यात दादा भुसे यांच्याकडून वेगळी भूमिका का? हाच तुलना आधारित राजकीय दबाव आणि महाराष्ट्रात निर्माण झालेला दिसतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दादा भुसे यांच्या विरोधातील आंदोलन केवळ घोषणापुरते मर्यादित नाही. युवक काँग्रेसने थेट चेतावणी दिली आहे की पुढील 7 दिवसात राजीनामा न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. काही ठिकाणी घरापासून आंदोलन करण्यासाठीचाही इशारा देण्यात आला. मालेगाव मधील मागील घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांनी थेट मंत्र्यासमोरच राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर दादा भुसे यांनी योग्य वेळ आली तर मी स्वतःहून राजीनामा देईन असे म्हटल्याची नोंद आहे. पण आजच्या राजकीय वातावरणात हा एक वाक्य पुरेसा ठरणार नाही. लोकांना आता कृती हवी आहे, स्पष्टीकरण नाहीये. आता आपण थोडं विश्लेषणात्मक पातळीवर जाऊया. शिक्षण खाते हे फक्त प्रशासनाचे नव्हे, तर पालकांच्या विश्वासाचे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे प्रतीक असते. जेव्हा त्या खात्याविषयी पेपर फुटी, गैरव्यवहार आणि गोंधळाच्या बातम्या समोर येतात, तेव्हा मंत्रालयाच्या प्रतिमेचा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रतिमेच्या संकटात सर्वात आधी प्रश्न पडतो तो मंत्री काय जबाबदारी घेतो? काँग्रेस, एनएसयूआय आणि युवक काँग्रेसने केलेला आरोप असा आहे की सरकारने या मुद्द्याला गांभीर्याने हाताळले नाही आणि विद्यार्थ्यांचा रोष वाढत गेला. म्हणूनच त्यांची मागणी केवळ चौकशीपुरती नाही, तर राजीनाम्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. राजीनाम्याचा दबाव. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्रातील परिस्थिती आणखी संवेदनशील झाली आहे. कारण राजीनाम्याचा निर्णय हा फक्त वैयक्तिक नसतो, तो राजकीय संदेश असतो. तो सांगतो की सरकारवर दबाव किती वाढला आहे आणि सार्वजनिक असंतोष किती खोलवर जात आहे. दादा भुसे यांच्या बाबतीतही तसाच दबाव दिसतो. विरोधकांचा दावा आहे की पेपर फुटीच्या प्रश्नावर सरकारने ठोस उत्तर दिलेले नाही आणि त्यामुळे शिक्षा व्यवस्थेतील विश्वास ढासळला आहे. त्यामुळे हा वाद आता एक मंत्री विरुद्ध विद्यार्थी असा न राहता जबाबदारी कोणाची या मोठ्या प्रश्नात बदलला आहे. निष्कर्षात्मक मांडणी म्हणूनच प्रश्न असा आहे, दादा भुसे राजीनामा देतील का? सध्याच्या परिस्थितीत याचे निश्चित उत्तर नाहीये, पण राजकीय आणि सामाजिक दबाव झपाट्याने वाढत आहे. आंदोलन तीव्र होत असेल, विद्यार्थ्यांचा रोष कायम असेल आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावर सरकारने ठोस विश्वासार्ह उपाय दिला नाही, तर दादा भुसे यांच्यासाठी पुढचे काही दिवस निर्णयात्मक ठरू शकतात. आणि ही लढाई फक्त एका पदाची नाही, ही लढाई महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा सन्मान, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि सरकारच्या उत्तरदायित्वाची आहे. तुमच्या मते दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा की सरकारने आधी चौकशी पूर्ण करावी? हीच चर्चा आता महाराष्ट्रात निर्णायक ठरणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील 7 दिवसात काय घडणार आहे पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा विजन 360 मराठी आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.